ओके, तर आपली नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 9. त्यामध्ये सांगितलंय द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल आर इन द रेशो 3:7:8. फाइंड देअर मेजर्स इन डिग्री अँड रेडियन. पुन्हा परत ट्रायंगलचं एक्झाम्पल आलं, त्याचे 3 अँगल्स आले. मात्र मागे कसं दिलं होतं, एक अँगल दिला होता आणि 2 अँगलचा रेशो दिला होता. करेक्ट ऑर नॉट? आणि आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं. आता मात्र तिन्ही अँगलचा रेशो दिलाय. किती? 3:7:8. आणि आपल्याला 3 अँगल्स डिग्री आणि रेडियन मध्ये कॅल्क्युलेट करायचे आहेत. अगेन इझी एक्झाम्पल. कसं बघूया आपण. लिहूया आपण दी मेजर्स ऑफ angles of triangle are in the ratio 3:7:8. आपण पहिलं सेंटेन्स ऍज्युम करून घेतलं, लिहून घेतलं जे दिलेलं आहे की ते जे ट्रायंगलचे जे अँगल्स आहेत त्यांचा रेशो आहे 3:7:8. ओके, म्हणजेच दी degree measures of angles of triangle are कशा अजून करणार 3K, 7K, 8K रिस्पेक्टिव्हली. आपण असं करतो ना 3K, 7K, 8K. K बी दी कॉमन मल्टिपल. ओके, K हा काय असणार आहे? कॉमन मल्टिपल. तुम्ही लिहू शकता वेअर, मी लिहितो वेअर K is constant. झालं. आता तुम्हाला माहिती आहे दी सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज ही 180 असते. The sum of the measures of angles of a triangle is 180 degree. 3 अँगल मिळाले 3K, 7K, 8K. घेऊया 3K प्लस 7K प्लस 8K. आता मी याच्यामध्ये ABC अज्युम केलेलं नाहीये. तुम्हाला हवं तर तुम्ही अज्युम करू शकता, मात्र थोडं वर्डिंग वाढत जाईल म्हणून मी ते केलेलं नाही, कारण तुम्हाला ते कळावं म्हणून मी फर्स्ट तुम्हाला ABC मध्ये शिकवलं. आता मी जस्ट तुम्हाला सांगते नॉर्मली. तुम्हाला कळालं आता 3K, 7K आणि 8K आले. 3 अँगल्स. K हा कॉमन मल्टिपल झाला आणि तिघांची बेरीज ऑब्वियस किती येणार आहे डिग्री मध्ये? 180 डिग्री. चला 3 आणि 7 किती झाले? 10. 10 आणि 8 18. 18K. 7 प्लस 3 10. 18K. म्हणजे K बरोबर किती आलं? 18 ने डिवाइड केलं तर किती आहे ना? 10 डिग्री. चला K ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली किती? 10 डिग्री. ओके, आता K तुम्हाला किती मिळाला? जर 10 डिग्री भेटलेला आहे तर तुम्ही बाकीचे अँगल्स कॅल्क्युलेट करू शकता डिग्री मधले. ऑब्वियस आले 3K, 7K आणि 8K. मग खाली तुम्ही लिहू शकता hence 3K is equal to 3 into 10 किती आलं? 30 डिग्री. 7K 7 into 10 70 डिग्री. 8K 8 into 10 80 डिग्री. म्हणजे 3 अँगल्स आपल्याला डिग्री मध्ये मिळाले. लिहूया दी अँगल्स इन डिग्री आर किती आहेत? 30 डिग्री, 70 डिग्री, 80 डिग्री. ओके, आता हे अँगल्स मी कशामध्ये काढले? डिग्री मध्ये काढले. आता तुम्हाला हेच अँगल्स कशामध्ये काढायचे आहेत? रेडियन मध्ये काढायचे आहेत. काढू शकता एकदम इझी. कसं करणार? त्या अँगलला मल्टिप्लाय करायचं पाय अपॉन 180. आता हे जे टास्क आहे हा टास्क मी तुम्हाला ठेवलेला आहे. ठीक आहे. सो मी तुम्हाला अँगल डिग्री मध्ये काढून दाखवले, तुम्ही ते अँगल्स रेडियन मध्ये काढायचे आहेत आणि मला ते सॉल्व्ह केलेलं पाठवायचं आहे. इव्हन तो मला सगळंच पाठवायचं आहे, जेवढे एक्झाम्पल्स आज होणार आहेत तेवढे सगळे पाठवायचे आहेत. आर यू गेटिंग? इज इट ओके ऑर नॉट? पुन्हा परत सांगतो, ट्रायंगलचे 3 अँगल्स 3 रेशो मध्ये दिलेले आहेत. 3:7:8 हा रेशो दिलेला आहे. K हा कॉमन मल्टिपल आपण अज्युम केला आणि मग त्यांच्या अँगल्स आपल्याला मिळाले डिग्री मेजर्स मध्ये 3K, 7K, 8K. तिघांची बेरीज केली 18K आले इज इक्वल टू 180 बिकॉज द सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री.
म्हणून के ची व्हॅल्यू मिळाली. के ची व्हॅल्यू एकदा मिळाली की 3 अँगल्स मिळाले. 3K मिळाला 30 डिग्री, 7K मिळाला 70 डिग्री, 8K मिळाला 80 डिग्री. म्हणजे 3 अँगल्स आपल्याला डिग्रीमध्ये मिळाले, 30 डिग्री, 70 डिग्री अँड 80 डिग्री. आता ह्या अँगल्सना कन्वर्ट करायचं आहे रेडियन मध्ये. सो पहिला अँगल घ्या 30 डिग्री, 30 इंटू पाय अपॉन 180 करा, आन्सर भेटेल. 70 इंटू पाय अपॉन 180 करा, आन्सर भेटेल. 80 इंटू पाय अपॉन 180 करा, आन्सर भेटेल. 3 अँगल्स मिळतील रेडियन मध्ये. आर यू गेटिंग ऑर नॉट? ओके, तरीही समजलं नसेल तर मला टेक्स्ट करा, मी सॉल्व्ह करून देईन. आर यू गेटिंग? व्हेरी गुड. मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, द नेक्स्ट एक्झाम्पल आहे The measures of angles of triangles are in AP. AP म्हणजे arithmetic progression. झालेलं आहे आपल्या 10वीला AP. ओके, जे ट्रायंगलचे अँगल्स आहेत दे आर इन AP. आणि पुढे सांगितलंय जो ग्रेटेस्ट अँगल आहे इज दी 5 टाइम्स दी स्मॉलेस्ट. जो मोठा अँगल जो आहे तो 5 टाइम्स आहे कोणाच्या? स्मॉलेस्ट अँगलच्या. तर आपल्याला ते अँगल्स फाइंड आउट करायचे आहेत डिग्रीमध्ये आणि रेडियनमध्ये. कळतंय? 3 अँगल्स दिलेले आहेत. ओके, दीज अँगल्स आर इन AP. AP मध्ये आहेत. ट्रायंगलचेच अँगल आहेत मित्रांनो, त्यामुळे तिघांची बेरीज 180 जाणार आहे. हे तर माहिती आहे, सिंपल. ते तर घ्यायचेच आहे आपल्याला. AP मध्ये आहेत आणि त्यातला जो ग्रेटेस्ट अँगल आहे हा 5 टाइम्स आहे कोणाच्या? स्मॉलेस्ट अँगलच्या किंवा लिस्ट अँगलच्या. तर आपला ते अँगल्स डिग्री आणि रेडियन मध्ये कॅल्क्युलेट करायचे आहेत. कसं पाहूया. फर्स्ट आपण लिहूया दी अँगल्स ऑफ ट्रायंगल आर इन AP. जे अँगल्स आहेत ट्रायंगलचे ते AP मध्ये आहेत. मग जर AP मध्ये असतील तर मी ते अँगल्स कसे अज्युम करतो बघा. लेट दी अँगल्स बी. कशा अँगल असणार? पहिला अँगल असणार A मायनस D, दुसरा असणार A आणि तिसरा असणार A प्लस D. आठवलं का नाही? अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण 10th ला सॉल्व्ह केलेले आहेत AP मध्ये. 3 अँगल्स आहेत ट्रायंगलचे, AP मध्ये आहेत, म्हणून मी 3 अँगल अज्युम केले. कसे? एक असतो A मायनस D, दुसरा A आणि तिसरा A प्लस D. आता हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, 10वी पासून आपण करत आलेलो आहोत. कारण प्रत्येकामध्ये डिफरन्स हा D चा असतो. सगळ्यांना माहिती आहे D इज द डिफरन्स. ओके, समजतंय ना? ट्रायंगलचे 3 अँगल्स हे AP मध्ये आहेत, म्हणून ते अँगल्स आपण अज्युम केले A मायनस D, A आणि A प्लस D. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, नो डाऊट. हा, तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागणारच. ठीक आहे, असं झालं. 3 अँगल मिळाले, A मायनस D, A आणि A प्लस D. ओके, आता ते 3 अँगल ट्रायंगलचे आहेत, त्यामुळे 3 ची बेरीज किती असणार? 180 डिग्री. सो आपण लिहूया दी सम ऑफ दीज अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. त्यामुळे A मायनस D प्लस A आणि A प्लस D बरोबर किती येणार? 180. कळतंय ना मित्रांनो का नाही कळत आहे? हा, 3 अँगल्सची जी बेरीज आहे, कारण 3 अँगल ट्रायंगलचे आहेत ना, तर ट्रायंगलच्या 3 अँगल्सची बेरीज किती असणार? 180 डिग्री. पहिला अँगल A मायनस D, दुसरा अँगल A आणि तिसरा A प्लस D. आता हे म्हणाल तुम्ही कुठून अज्युम केलं दादा? तर हे ऑलरेडी होतं आपल्याला 10th ला, ते आपण फक्त यूज करतोय. 3 अँगल्स ट्रायंगलचे, एक आहे A मायनस D, दुसरा आहे A आणि तिसरा आहे A प्लस D. अँड दी समेशन ऑफ दीज 3 अँगल्स दॅट इज A मायनस D, A आणि A प्लस D यांची बेरीज किती येणार आहे? 180 डिग्री. चला सॉल्व्ह करायला घेऊया. प्लस D ला मायनस D कॅन्सल झाला, प्लस D ला मायनस D कॅन्सल झाला, राहिलं काय? A प्लस A प्लस A झाले किती? A A A किती आले? 3A. सो 3A इज इक्वल टू हाऊ मेनी? 180 डिग्री. मग A बरोबर किती? डिवाइड केला किती येणार? 60 डिग्री. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपला मिळाला, A मिळाला 60 डिग्री. चला आता A 60 मध्ये मिळाला. आता D ची एकदा व्हॅल्यू काढली की आपला आन्सर सॉल्व्ह झालं. बरोबर आहे.
आता त्याने आपल्याला एक दिलेलं आहे, द ग्रेटेस्ट इज द 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. लिहूया, द ग्रेटेस्ट अँगल इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट अँगल. त्यांनी सांगितलंय जो ग्रेटेस्ट अँगल आहे तो 5 टाइम्स आहे कोणाच्या, स्मॉलेस्टच्या. मग ह्या तिघांमधला हा फर्स्ट अँगल तुमचा, हा सेकंड आणि हा थर्ड, यातला ग्रेटेस्ट कोण आहे, ऑब्वियस ए प्लस डी. आणि सगळ्यात स्मॉलेस्ट कोण आहे, ए मायनस डी. कळते का नाही कळते, समज में आ रहा है की नाही. 3 अँगल ट्रायंगलचे आपण ऍझ्युम केले ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. तिघांची बेरीज केली 180 येणार की नाही, कारण ते अँगल्स कोणाचे आहेत, ट्रायंगलचे आहेत. ए ची व्हॅल्यू काढली, ह्यातला स्मॉलेस्ट कोण, ए मायनस डी. मीडियम लेवलला कोण येणार, ए. आणि ग्रेटेस्ट कोण सगळ्यात, ए प्लस डी. मग ग्रेटेस्ट अँगल कोण आहे, ग्रेटेस्ट अँगल आहे, ग्रेटेस्ट अँगल कोण आहे, ए प्लस डी. हा 5 टाइम्स आहे बघा, 5 टाइम्स आहे कोणाच्या, स्मॉलेस्टच्या. स्मॉलेस्ट कोण आहे, ए मायनस डी. कळतंय का नाही कळत आहे. अरे ग्रेटेस्ट अँगल हा ए प्लस डी आहे आणि स्मॉलेस्ट अँगल ए मायनस डी आहे. मग ग्रेटेस्ट अँगल ए प्लस डी, 5 टाइम्स स्मॉलेस्ट अँगल ए मायनस डी. चला सॉल्व करा. ए प्लस डी मल्टिप्लाय करा, 5a मायनस 5d. कळतंय का नाही कळतंय, आर गेटिंग अ नॉट. 5 ने मल्टिप्लाय केलं, 5a 5d. हा मायनस 5d इकडे आणा, काय होणार, प्लस 5d. आणि हा प्लस आहे तिकडे न्या, काय होणार, मायनस आहे. या प्लस एला तिकडे नेलं, मायनस झाला. हा मायनस 5d इकडे झाला प्लस 5d. आन्सर किती आलं, 6d इज इक्वल टू 5 मायनस ए. आन्सर किती आलं, 4a. बरोबर आहे. इकडे सॉल्व करतो ठीक आहे, म्हणजे माझा बोर्ड वाचेल तेवढा. ठीक आहे, 6d इज इक्वल टू 4a आलं, म्हणजे 6d इज इक्वल टू, कळालं ना, 5d इकडे आले, 60 झाले, ए तिकडे गेला, 4a आले. 4a पण ए किती आहे, 60. सो 4 इंटू 60 म्हणजे 6d बरोबर आन्सर किती आलं, 4 संग 24. बरोबर ना. आणि डी बरोबर किती आलं, 240 डिग्री अपॉन 6, 40 डिग्री, 6 चौक 24, 6 4 जा 24. म्हणजे डी मिळाला 40 डिग्री. बरोबर ना. डी बरोबर किती मिळाला, 40 डिग्री. आणि ए बरोबर मिळाला 60 डिग्री. अर्ध एक्झाम्पल संपलं. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट पहा. ठीक आहे, कळतं ना तुम्हाला, असं सॉल्व करायचं आहे. आणि मग इकडे असं. ठीक आहे, ए मिळाला, डी मिळाला, जवळजवळ एक्झाम्पल संपलेलं आहे. ठीक आहे, पाहूया आपण. आता ए आणि डी ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे, त्यामुळे आपण ते 3 अँगल्स इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. 3 अँगल कुठले होते आपले, ए मायनस डी. हेन्स मी का कॅल्क्युलेट करतोय, दी अँगल्स ऑफ ट्रायंगल आर. पहिला ए मायनस डी. ए ची व्हॅल्यू मित्रांनो किती काढली होती आपण, आय थिंक 60. आणि डी ची व्हॅल्यू किती होती, 40. आन्सर किती आलं, 20 डिग्री. दुसरा होता ए, ऑब्वियस 60 डिग्री. आणि तिसरा होता ए प्लस डी, 60 प्लस 40. आन्सर आलं 120 डिग्री, सॉरी 100 डिग्री. ठिकाणची बेरीज करून चेक करा पुन्हा परत. 100 अधिक 60 160 अधिक 20 180. युअर एक्झाम्पल इज करेक्ट. म्हणजे 3 अँगल आपल्याला मिळाले डिग्रीमध्ये. ओके, मग आपण लिहू शकतो दी अँगल्स इन डिग्री आर 20 डिग्री, 60 डिग्री अँड 100 डिग्री. समजा. आता ह्या 3 अँगल्सना कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, रेडियन मध्ये करू शकता. सेम तुमच्याकडे टास्क ठेवलेला आहे. 20 डिग्री अँगल घ्यायचा, दाखवतो पाहिजे. 20 डिग्री अँगल घ्यायचा, नाव लिहा किंवा काही लिहा.
20 डिग्री 20 इंटू पाय अपॉन 180 करा कन्वर्ट, सॉल्व करा, आन्सर काढा. 20 90 180 पाय बाय 9 रॅडियन. असं प्रत्येक अँगलचं काढा आणि खाली स्टेटमेंट लिहायचं. द अँगल्स इन अ रॅडियन आर पाय बाय 9 एंड डॅट काय असेल ते. आर यू गेटिंग? समझ में आ रहा है? ओके, व्हेरी गुड. ओके, नेक्स्ट सम आहे. इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल two adjacent angles are 40 degree and pi by 3 radian. Find the angles of quadrilateral in degree. आपल्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दिलाय. आता जर तुम्हाला 10th मधलं आठवत असेल तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आपला झालेला होता. थेरम होती आपल्याला. काय थेरम होती सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची? तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल जर असेल तर अपोजिट अँगलशी सम हे किती येते 180 डिग्री. म्हणजे जर हा बघा हा ए बी सी डी हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे तर हा अँगल ए आणि हा अँगल सी या दोघांची बेरीज किती येणार 180 डिग्री. हा अँगल बी आणि हा अँगल डी यांची बेरीज किती येणार 180 डिग्री. 180 प्लस 180 टोटल 360 डिग्री. कारण क्वाड्रिलॅटरलच्या अँगलची बेरीज किती असते 360 असते. बरोबर ना? ही थेरम आपण यूज करायची आणि आन्सर काढायचे. एकदम इझी. आता आपल्याला काय सांगितलंय जो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे त्याचे ऍडजस्टंट अँगल, ऍडजस्टंट म्हणजे लगतचे. म्हणजे जर मी अँगल ए पकडला तर दुसरा अँगल कुठला पकडायचा बी, किंवा ए पकडला दुसरा कुठला पकडायचा डी. कळालं? असं मी स्टार्ट करतो एक्झाम्पल. बघा डायग्राम तुम्ही काढून घ्या बाजूला, म्हणजे टेन्शन येणार नाही. लेट क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आपण अज्युम केलं की हा एबीसीडी आहे तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे आणि ऍडजस्टंट अँगल्स दिलेले आहेत. हे पुढे लिहूया आपण. दी ऍडजस्टंट अँगल्स आर 40 डिग्री आणि पाय बाय 3 रेडियन. ऍडजस्टंट अँगल्स हे 40 आणि पाय बाय 3 आहेत. मग आपण आता ऍडजस्टंट अँगल कुठले बघूया? अँगल ए आणि बी. हेन्स अँगल ए लेट लिहूया आपण इथे, म्हणजे टेन्शन नाही. लेट अँगल ए फिगर मधून आपण किती अजून करूया 40 डिग्री. आणि ऍडजस्टंट म्हणजे लगतचा. आता एच्या ऍडजस्टंट म्हणजे शेजारचा कोण आहे? एकतर बी आहे किंवा एकतर डी आहे. कुठलाही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. मी बी घेतोय. अँगल ए 40 असेल आणि अँगल बी किती आपण अजून केला पाय बाय 3 रॅडियन. आता हा डिग्री मध्ये आहे. आपला सगळा अँगल डिग्री मध्ये काढायचे आणि हा कशामध्ये आला रॅडियन मध्ये. सो फर्स्ट आपण ह्याला कन्वर्ट करून घेऊ डिग्री मध्ये. कसं करणार? पाय बाय 3 इंटू 180 अपॉन पाय. बरोबर ना? पायला पाय कॅन्सल. 3 सक 18 आन्सर किती आलं 60 डिग्री. बरोबर बघा 3 सक 18 60 डिग्री. म्हणजे अँगल ए मिळाला 40 डिग्री, अँगल बी मिळाला 60 डिग्री. आता आपण क्वाड्रिलॅटरलची थेरम आपण वापरू शकतो. ओके, दी लिहायचं. दी अपोजिट अँगल्स ऑफ दी सम ऑफ पाहिजे सॉरी. ओके, दी सम ऑफ opposite angles of quadrilateral. The sum of opposite angles of quadrilateral is 180 डिग्री. सगळ्यात महत्त्वाचं आहे, माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. जे क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स आहेत त्यांची बेरीज किती असते 180 डिग्री. म्हणजे आपला क्वाड्रिलॅटरल एबीसीडी आहे तर अँगल ए प्लस अँगल सी बरोबर किती येणार 180. अँगल ए किती आहे 40. करा तिकडे काय होणार, म्हणजे अँगल सी किती मिळणार आपलं 40 तरी काय होणार -40. आन्सर किती आलं 140 डिग्री. तसंच अँगल बी आणि अँगल डी ची पण बेरीज किती असणार 180. बी किती काढले आपण
किती आला अँगल 120 डिग्री. अशा रीतीने आपल्याला चारही अँगल मिळाले. अँगल ए मिळाला, अँगल बी मिळाला, अँगल सी मिळाला आणि अँगल डी मिळाला. म्हणून आपण शेवटला स्टेटमेंट लिहायचं. मी इथे लिहितो स्टेटमेंट आहे, दी angles of quadrilateral in degree are. एंगल ए किती आहे 40, एंगल बी किती आहे 60, एंगल सी किती आहे 140 अँड शेवटचे किती आहे 120 डिग्री. इझी, एकदम इझी. काही शंत का नाही. ओके, पुन्हा परत सांगतो. सायक्लिक क्वाड्रिलेटर घेतला एबीसीडी, म्हणजे अपोजिट अँगल ए आणि सी ह्यांची बेरीज 180 असणार आणि बी आणि डी ह्यांची 180 असणार. ए आणि बी तर ऑलरेडी दिले, काढायचे कोण डी आणि सी. ते फक्त आपण कॅल्क्युलेट केलं आणि आपलं आन्सर आपल्याला भेटलं. ओके, आता एक लास्ट सम राहिले आजच्या आपल्या लेक्चरचं. ओके, मग शेवटचे जे 13 आणि 14 एक्झाम्पल आहेत, ओके, ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यावरती एक आपलं लेक्चर जाईल. ठीक आहे, कारण ते खूप थोडंसं आपण म्हणतो ना की थोडं त्याला जास्त टाइम जाईल. ओके, तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी. ओके, सो मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 12. ओके, 12वा एक्झाम्पल बघा. वन अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल हॅज अ मेजर 2π/5 radian and the measures of other angles, three angles, is in the ratio 2:3:4. Find the measures in degree and radian. मित्रांनो, आपल्याला एक क्वाड्रिलॅटरल दिलाय आणि त्या क्वाड्रिलॅटरलचा एक अँगल आहे 2π/5 radian आणि बाकीचे जे 3 अँगल्स आहेत ते रेशो मध्ये आहेत 2:3:4. असाच एक सम आपल्या ट्रायंगल मध्ये होता, हा मात्र क्वाड्रिलॅटरल मध्ये आहे. सॉल्व्ह करूया. एकदम इझी आहे, अवघड असं काही नाहीये. ठीक आहे, सो तुम्ही अज्युम करू शकता तुम्हाला हवं असेल तर, नाहीतर तुम्ही नॉर्मली लिहू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आपण लिहूया. मी अज्युम करतोय, लेट in quadrilateral ABCD angle A is equal to 2π/5 radian. मी अज्युमच केलं क्वाड्रिलॅटरल एबीसीडी आहे आणि त्यातला अँगल ए जो आहे त्याला अज्युम केलं किती आहे 2π/5 radian. कन्वर्ट करा त्याला डिग्री मध्ये. 180/π डिग्री मध्ये कन्वर्ट झाला. पाय गेट्स कॅन्सल. 5 ने 180 ला भाग लावला 36 येणार आणि 36 दुणे 72. पाय गेट्स कॅन्सल. 5 ने 180 ला भाग लावला 36 आलं आणि 36 दुणे आन्सर किती आला 72. म्हणजे अँगल ए जो आहे तो आपला किती मिळाला 72 डिग्री. आता राहिले 3 अँगल बी, सी आणि डी. दे आर इन द रेशियो 2:3:4. मी लिहितोय the remaining angles of quadrilateral are in the ratio 2:3:4. म्हणजे ते 3 अँगल रेशिओ मध्ये आहेत 2:3:4 मध्ये. ओके, आता ते रिमेनिंग अँगल 2:3:4 मध्ये आहेत. याचा अर्थ आपण एक कॉमन मल्टिपल के घ्यावा लागेल आणि त्यांचे डिग्री मेजर काढावं लागेल. म्हणजेच दी डिग्री मेजर्स ऑफ अँगल्स लेट अज्युम करू म्हणजे बरं पडेल आपल्याला. लेट द डिग्री मेजर्स ऑफ अँगल्स बी किती येणार 2K, 3K, 4K रिस्पेक्टिव्हली. 2K
3K 4K रिस्पेक्टिव्हली. अँगल बी, अँगल सी आणि अँगल डी. कळालं? आता आपल्याला माहिती आहे की क्वाड्रिलेटरलच्या 4 अँगल्सची बेरीज ही किती असते? 360 असते. तुम्हाला कळतंय ना? एबीसीडी आपला क्वाड्रिलेटर अजून केला, त्यातला अँगल ए किती झाला? 2π/5 काढून घेतलं, 72 डिग्री आलं. रिमेनिंग जे अँगल आहेत म्हणजे कोण? अँगल बी, अँगल सी आणि अँगल डी. ओके, यांचा रेशो किती आहे? 2:3:4. म्हणून आपण एक डिग्री मध्ये त्याचा करून घेतलं 2K 3K आणि 4K. इथे पुढे लिहा वेअर K इज कॉन्स्टंट. लिहून टाका तुम्ही, ते माहिती आपण लिहित आलो. आता पुढे लिहा the sum of measures of angles of quadrilateral is 360 डिग्री 360 डिग्री. बरोबर आहे. म्हणजेच अँगल ए प्लस अँगल बी, अँगल सी, अँगल डी. अँगल ए किती आहे? 72. आता अँगल बी आपण अज्यूम करू का आहे 2K, अँगल सी 3K आणि अँगल डी 4K. करा बेरीज. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9K प्लस 72. तिकडे जाऊन काय होणार? मायनस किती आलं? 360 मधून 72 गेले. डू इट. ओके, तर आपण 9 ने भागलं तर किती आन्सर येणार? कारण ना 360 मधून 72 गेले तर आन्सर किती? 288 येतं. करून बघा. आणि 9 ने भागलं त्याला तर किती येणार आहे? 9 त्रिक 27 32 आहे. 32. बघा, करून बघा कॅल्क्युलेशन. ठीक आहे, कॅल्क्युलेशनचा पार्ट तुम्हालाच करायचं आहे. 9 ने भाग लावलं, आन्सर किती आलं? 9 त्रिक 27 बाळानो. एक राहिला, 18 झाले. 9 दुणे 18 म्हणजे के ची व्हॅल्यू 32 आली. ठीक आहे, आता 2K 3K आणि 4K काढू शकतो. ठीक आहे, मी इथेच दाखवतो. दाखव इकडे. हेन्स के मिळाला. अँगल बी काढून घेऊ 2K आहे, अँगल सी काढून घेऊ 3K आहे आणि अँगल डी काढून घेऊ 4K आहे. 2 इंटू हे किती आहे? 32. आन्सर किती आलं? 64. 3 इंटू 32 किती आलं? 3 दुणे 6 आणि 3 त्रिक 9, 96 डिग्री. आणि 4 इंटू 32 करा. 4 दुणे 8 आणि 3 चोक 12, 120 डिग्री. म्हणजे याचा अर्थ अँगल ए मिळाला, अँगल बी मिळाला आणि अँगल सी मिळाला. म्हणून आपण लिहू शकतो दी अँगल्स ऑफ quadrilateral in degree are एक एक लिहा. कुठले? 64, 96, 128 आणि मी खाली लिहितो 72. कळालं? आता हे डिग्री मध्ये झालं. तुम्हाला काय करायचं आहे ना? रेडियन मध्ये करायचं आहे. करणार कन्वर्ट. 64, 96, 128 आणि 72 ह्यांना रेडियनमध्ये कन्वर्ट करा आणि आन्सर लिहून मला पाठवा. आर यू गेटिंग ऑर नॉट? समजलं? मी पुन्हा परत एकदा एक्झाम्पल सांगतो कसं केलंय. एक अँगल 2π/5 आहे, तो आपण अँगल ए पकडला. पाय तर बाजूला तुम्ही डायग्राम इथे काढून घ्या. तुम्हाला हवं असेल तर इकडे क्वाड्रिलेटर काढा. असं एखादा दाखवा त्यांना. ए बी सी आणि डी. अँगल ए लिहा इथे 2π/5 रेडियन. आपल्याला जसं हवं तसं आपण करू शकतो. ठीक आहे. समज मी आला की नाही? मग अँगल ए घेतला आपण, त्याचा आन्सर 72 आलं आपलं. बाकीचे अँगल रेशोमध्ये आहेत 2K 3K आणि 4K केलं. सगळ्यांची बेरीज केली, 360 आली. के काढला, मग त्याच्यावर 2K काढला, 3K काढला आणि 4K काढला. सिंपल एक्झाम्पल. ओके, सो हे एक्झाम्पल सगळे लिहून घ्या, व्यवस्थित स्टडी करत राहा. ठीक आहे, व्हिडिओज अपलोड नेक्स्ट होत राहतीलच. स्टे सेफ ॲट होम अँड टेक केअर. ओके, बाय. आणि जे काय झालेलं आहे ते सगळं लिहून मला पाठवायचं आहे. ओके, काही लोक ते लिहून पाठवत नाही आहेत, याचा अर्थ ते अभ्यास करत नाही आहेत. सो बी अलर्ट.